बोलून घेऊयात आणि त्यासाठी आपल्याला जावं लागेल पुन्हा एकदा कारले डोंगरावर जावेत आणि ऐकूया त्या आई एकविरीची त्यात त्याची वेगळी
या ठिकाणी हा सुंदर सोहळा संपन्न होतो आहे आणि जसं मी मगाशीच म्हणालो की आज श्री शंकर मंदिर देवस्थान या देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी या ठिकाणी हा जो ओंकार स्वरूप या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं. कार्यक्रम शेवटच्या टप्प्यात आलेला आहे आणि या ठिकाणी अनेक भाविक भक्तजनांनी या कार्यक्रमाला येऊन आज महादेवांचं दर्शन घेतलेलं आहे. अकार तो ब्रह्मा उकार तो विष्णू मकार महेश्वर जाणी याला असं म्हटलेलं आहे आणि या त्रिगुणात्मक त्रिगुणांनी ही निराकारी शक्ती या ठिकाणी आपल्या सर्व भक्तांसाठी आकार स्वरूपात येते आणि तेव्हा या खऱ्या अर्थानं ते वेगळं स्वरूप प्राप्त होतं आणि म्हणून ओंकाराचा हे स्वरूप कसं आहे ते विवेकी आहे आणि ते अविनाशी आहे आणि त्याचाच आनंद आपण या पुढील शब्दांतून सुरुवातून घेणार आहोत. कार्यक्रमाचा या ठिकाणी नाव ओंकार स्वरूप म्हणून हे पुढील गीत त्याच ओंकाराच्या ध्वनीच्या वायाशी आम्ही समर्पित करतो.
आणि या ओंकाराच्या ध्वनीच्या माध्यमातून हा संपूर्ण असमंत या ठिकाणी भक्तिमय झालेला आहे। हा कार्यक्रम ओंकार स्वरूप हा कार्यक्रम गेली 2-2.5 तास या ठिकाणी रंगतो आहे आपणा सर्वांच्या उपस्थितीमध्ये। आणि या ओंकार स्वरूप या कार्यक्रमाचा आपण शेवटच्या टप्प्यातल्या अगदी शेवटच्या गाण्यापर्यंत येऊन ठेवलेला आहोत। आणि या गाण्याने आपण या ओंकार स्वरूप या कार्यक्रमाची सांगता करणार आहोत। ज्या गाण्याने आम्हाला या ठिकाणी खऱ्या अर्थाने भक्तीची श्रेष्ठता सांगितली तेच गाणं या ठिकाणी आम्ही सादर करत आहोत आणि या कार्यक्रमाची आम्ही सांगता करणार आहोत। आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा सद्गुरूंच्या आईच्या माऊलीच्या चरणापाशी जाताना जेव्हा हृदय गलबलून येतं तेव्हा केवळ हृदयातून एकच ध्वनी निनादत राहतो, तो माऊली माऊली। म्हणून या कार्यक्रमाच्या शेवटच्या सांगता या माऊलीच्या रूपात तुझे नाव मोठी तुझे
ठिकाणी ओंकार स्वरूपा हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला होता, शंकर पिसाळ निर्मित भक्तिगीतांचा सुंदर असा श्रवणीय कार्यक्रम ओंकार स्वरूपा हा कार्यक्रम या ठिकाणी आमचे हितचिंतक श्री सत्यमजी नायरजी या ठिकाणी आपण सपत्नीक या ठिकाणी उपस्थित आहात। आपण व्यासपीठावरती यायचं आहे। या ठिकाणी माजी नगरसेविका अनिता नायरजी या ठिकाणी उपस्थित आहेत। आज श्री शंकर मंदिर देवस्थानच्या वतीने या ठिकाणी त्यांची उपस्थिती आम्हाला लाभली, त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे आणि म्हणून या ठिकाणी संपूर्ण देवस्थानाच्या वतीने त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांची उपस्थिती या ठिकाणी झाल्याबद्दल त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत आणि आभार। श्री शंकर मंदिर देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी हा सुंदर अशा भक्तिगीतांचा श्रवणीय कार्यक्रम ओंकार स्वरूपा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे। निर्माता शंकर पिसाळ यांच्या निर्मितीतून या ठिकाणी उदयास आलेला ओंकार स्वरूपा कार्यक्रम या ठिकाणी या कार्यक्रमाची सांगती झाली, समाप्त झाला असं घोषित करतो। श्री शंकर मंदिर देवस्थान गोपाळनगर अध्यक्ष श्री दिगंबर अर्लेकर साहेब यांचं खास करून या ठिकाणी मनापासून आभार। त्यांनी हा कार्यक्रम या ठिकाणी करण्याची आणि या ठिकाणी आलेल्या सर्व भाविक भक्तजनांची मनोरंजन करण्याची संधी आम्हाला दिलीत आणि छान सुंदर भक्तिमय वातावरणाची निर्मिती आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून केला, त्याबद्दल श्री शंकर मंदिर देवस्थान अध्यक्ष दिगंबर अर्लेकर साहेब यांचे मनापासून हार्दिक हार्दिक आभार। आणि या ठिकाणी उपस्थित सर्व मान्यवरांची यथोचित सन्मान या ठिकाणी देवस्थानाच्या वतीने होतो आहे, त्यांची उपस्थिती या ठिकाणी आम्हाला लाभल्याबद्दल मनापासून आभार। आणि तुमच्या वतीने आज या ठिकाणी संपन्न होत असणारा महाशिवरात्रीचा हा सुखद सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे आणि त्यानिमित्त आम्ही सर्व तमाम कलावंत राजमुद्रा मुंबई येथील सर्व आम्ही कलावंत या ठिकाणी आलेलो आपल्या सर्वांचे या ठिकाणी मनोरंजन केलं। फार सुंदर अशा दिवसाचे क्षणांचे आम्ही सर्वजण या ठिकाणी आपल्या समवेत या ठिकाणी सोबती झालो। राजमुद्रा मुंबई याच्या वतीने सादर होणारा निर्माता शंकर पिसाळ यांच्या वतीने निर्मित झालेला भक्तिगीतांचा सुंदर श्रवणीय कार्यक्रम ओंकार स्वरूपा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला, त्याबद्दल सर्व कलावंतांचे या ठिकाणी मनापासून आपण आभार मानणार आहोत। श्री शंकर मंदिर देवस्थानाच्या वतीने या ठिकाणी हा कार्यक्रम सादर करण्याची संधी आम्हा सर्व कलावंतांना या ठिकाणी दिल्याबद्दल निर्माता शंकर पिसाळ आणि त्याचबरोबर राजमुद्राचे सर्व आम्ही कलावंत आपल्या सर्वांचे या ठिकाणी ऋणी आहोत, आपले आभारी आहोत। या ठिकाणी हा कार्यक्रम जो संपन्न झालेला आहे शंकर पिसाळ निर्मित ओंकार स्वरूपा हा कार्यक्रम या ठिकाणी आलेले उपस्थित मान्यवर या ठिकाणी आपले मान्यवर हितचिंतक श्री सत्यमजी नायर साहेब यांच्या हस्ते या ठिकाणी